मुंबईच्या महापौर पदासंदर्भात सस्पेन्स कायम, तर 46 तासांपासून शिंदेचे नगरसेवक हॉटेलमध्ये. शिंदेचे 29 नगरसेवक बांद्र्यातल्या ताज लँड्स इंड या हॉटेलमध्ये मुक्कामी. तर कुणालाही मुंबईमध्ये महापौर बसवणं सहज शक्य नाही. भाजपच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी नेण्यात येणार अशी माहिती. राऊतांचं वक्तव्य, तर आम्ही सध्या फक्त मजा बघतोय. हॉटेल पॉलिटिक्सवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा, तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचे हॉटेलमध्ये मुक्काम असल्याचं सुद्धा स्पष्टीकरण. ताज लँड्स एंड मधील शिंदेंच्या नगरसेवकांना आज महत्त्वाची कागदपत्र सादर करावी लागणार. निवडणूक आयोग सर्टिफिकेट आणि इतर काही कागदपत्र त्यांना सादर करायला लावणार. दरम्यान मुंबईच्या महापौर पदावरून हा सस्पेन्स अजूनही कायम. मुंबईतील जनतेनं आम्हाला चांगला कौल दिला असून पुढील आदेशाची वाट पाहतोय. शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका अंजली नाईक यांची TV9 ला प्रतिक्रिया. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. तर मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार. आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा, नगरविकास विभागाचे आदेश. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती. तर गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व नगरसेवकांची नोंदणी होणार. त्यानंतर पालिकेतर्फे विशेष सभागृह बैठकीत महापौर निवड केली जाणार. मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपात बोलणी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहणार अशी ही रणनीती. 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी. तर महापौर बसवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आणि ठाकरेंचे 3 नगरसेवक खरं तर शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय. फडणवीस आणि शिंदे लवकरच घोषणा करणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. कल्याणमध्ये महापौर पदासाठी सेना भाजपात दिग्गजांमध्ये रस्सीखेच. शिंदेंच्या शिवसेनेकडून निलेश शिंदे आणि विकास म्हात्रे यांची नावं चर्चेत. तर भाजपकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामले यांची नावं शर्यतीत. आरक्षण सोडतीकडे आता लक्ष. दरम्यान केडीएमसीमध्ये शिंदे भाजप नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतायत. शिंदे असं मुंबईमध्ये सुद्धा करू शकतात. शिंदेंनी उगाचच मुंबईच्या महापौर पदावर दावा केला असता का? राऊतांचं विधान. तर दिल्लीतनं शिंदेंना चावी देणारे कोण आहेत? राऊतांचा सवाल. आम्हाला देव पाण्यात ठेवण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेण्यासाठी सक्षम. आम्हाला सोबत घेऊनच ते निर्णय घेतात, त्यामुळे त्यांचा निर्णय अचूक असतो. राऊतांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांचं उत्तर. महायुतीचा महापौर होईल तेव्हा अनेक जण नॉट रिचेबल असतील. मंत्री उदय सामंतांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ. आमचे नगरसेवक आपापल्या घरीच. मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमध्ये तुमचे नगरसेवक पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? संजय राऊतांचा उदय सामंतांवर पलटवार. शिवसेनेच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं नाही. मंत्री शंभूराज देसाई यांची संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया. तर राऊतांनी हॉटेल ताजमध्ये जेवायला जावं, मग चित्र स्पष्ट होईल. देसाईंचा टोला. मोदींना राजकीय इतिहासाचं भान नाही. त्यांनी स्वतःच्या भाषणाबद्दल आत्मचिंतन करावं. संजय राऊतांची टीका. तर मुंबईमध्ये काँग्रेसचा जन्म झाला, मात्र गेल्या 25 वर्षात मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता. मोदींचं भाषण लिहिणाऱ्यांचं ज्ञान कमी. राऊतांचा पलटवार. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा. पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज. एकनाथ शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार. सूत्रांची माहिती. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याची चर्चा. राज ठाकरे आज मनसेच्या सर्व 6 नगरसेवकांशी चर्चा करणार. नगरसेवकांना एकत्र राहून गट स्थापन करण्याबाबत सूचना देणार. तर आज गॅझेट आल्यावर गट स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार. मनसेकडून आज पंचायत समितीसाठी एबी फॉर्म्स दिले जाण्याची शक्यता. मनसेचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल. ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरे यांची भेट घेणार. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक शिवतीर्थावर जाणार.
पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाहीत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होणार. पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर हा निर्णय. तर आंबेगावात पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म्सचं वाटप. पुण्यामध्ये अजितदादांनी घेतलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुलाखती. तर दोन्ही राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आघाडी जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवणार असल्याची शक्यता. पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवक अजित पवारांची भेट घेणार. दोन्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक यांना अजित पवारांनी भेटीला बोलवल्याची ही माहिती. दादा सत्तेत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. एकत्र यायचं असेल तर दादांनी सत्तेतून बाहेर पडावं, उत्तम जानकरांचं वक्तव्य. तर सत्तेत असताना एकत्र येणं म्हणजे बिर्याणीमध्ये गुळवणी ओतल्यासारखं आहे, जानकरांची टीका. महायुतीची घोषणा होताच सिंधुदुर्गात भाजपात नाराजीचा स्फोट. भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह 43 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम तर जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा लढवणार. तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. महापालिकेमध्ये एमआयएमनं 33 जागांवर विजय मिळवला होता. सोलापूर महापालिकेनंतर आता एमआयएम जिल्हा परिषद निवडणूक लढवणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 25 उमेदवार देण्याचा त्यांचा निर्णय. तर पाण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार. कोल्हापुरात जिल्हा परिषदेसाठी चंद्रकांत पाटलांकडून मित्र पक्षाची जुळवाजुळव. चंद्रकांत पाटलांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेतली. निवडणुकीमध्ये यड्रावकरांच्या शाहू आघाडीनं महायुतीसोबत लढण्याचा चंद्रकांत पाटलांचा आग्रह. कोल्हापुरात महायुतीकडून काँग्रेसला डिवचणारे बॅनर्स. तर धन्यवाद कोल्हापूरकर, काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला, बॅनरवर आशय. कोल्हापूरच्या विनस कॉर्नर चौकातील या बॅनरची चर्चा. तर मावळमध्ये राष्ट्रवादीला सोडून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती. उद्या महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार. तर बाळा भेगडे यांची माहिती. राष्ट्रवादी सोबत कोणतीही युती होणार नाही, बाळा भेगडेंकडून स्पष्ट. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत संभ्रम. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत पेच अजूनही कायम. जागा वाटपासंदर्भात आज महत्वाची बैठक. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या संदर्भात भाजप आणि शिंदेच्या सेनेची युती जागा वाटपासाठी आज पुण्यात बैठक. दरम्यान मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे यांची इथे उपस्थिती असणार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 18 प्रभागांमध्ये भाजपचं पूर्ण पॅनल विजयी. 3 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 तर 3 प्रभागात खातं उघडण्यात भाजपला अपयश. पुण्यामध्ये अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता. चंद्रपुरात महापौर पदासाठी भाजपच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. भाजप ऐनवेळी ठाकरेंची सेना, अपक्ष, वंचितची मदत घेण्याची शक्यता. तर अंतर्गत कुरघोडींमुळे काँग्रेसला फटका बसू शकतोय. नाशिक महापालिकेत पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौर पद ओबीसी किंवा अनुसूचित जाती महिला उमेदवाराकडे जाण्याची शक्यता. नाशिकला पुन्हा महिला महापौर मिळणार असल्याची चर्चा. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल. मालेगावात एमआयएम आणि इस्लाम पार्टीची युती होण्याची शक्यता. इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची एमआयएमची तयारी. तर जातीयवादी पक्ष आणि शक्तींना रोखण्यावर ठाम भूमिका. सेना भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट. नवनीत राणांविरोधात भाजपच्या पराभूत उमेदवारांची तक्रार. तर काही उमेदवारांकडून तक्रारीशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण. तक्रार पत्रात बनावट सह्या असल्याचं उमेदवारांचं स्पष्टीकरण. नवनीत राणांमुळे पराभव झाला नसल्याचं सुद्धा उमेदवारांचं म्हणणं. तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. तर भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आजपासून निवडणूक प्रक्रिया. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले जाणार. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन हेच राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता. सांगलीमध्ये शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा स्वागत करू, स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव द्यायला हवा, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षणाला सुरुवात. मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक. राज ठाकरे लवकरच सर्व उमेदवारांची भेट घेणार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युती करण्याचा भाजप शिवसेनेच्या नेत्यांना सूचना, तर जिल्हा परिषदेसाठी शक्य तिथे युती करण्याचे एकनाथ शिंदेंनी निर्देश दिल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. दत्ता गोरडे हे आज भाजपात पक्षप्रवेश करणार, तर दत्ता गोरडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख. दत्ता गोरडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा निवडणूक लढवली होती. सोलापूर जिल्हा परिषद भाजप स्वबळावर लढणार असल्याची जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांची माहिती. जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात निवडणूक स्वबळावर लढणार. सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल, केदार यांचा दावा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माढ्यामध्ये भाजपचा धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य उदय मानेंचा भाजपात प्रवेश, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवर पैशांची उधळण करण्यात आली. शहरामध्ये 33 नगरसेवक निवडून आल्याचा जल्लोष करण्यात आला. दरम्यान मैफिलीत पैशांची उधळण झाल्यानं नागरिकांमध्ये संताप. एकटं लढायचंय हे समजलं त्याच दिवशी भीती संपली. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत. यशोमती ठाकूर यांच्या पोस्ट नंतर विविध चर्चेला उधाण. तर मुंबईमध्ये एमआयएम मधून निवडून आलेल्या 5 नगरसेवकांचा जाहीर सत्कार. एकेकाळी आव्हाड यांचे खंदे समर्थक असलेले युनुस खान यांनी बंडखोरी करत मुलीला निवडून आणल्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा मतदारसंघात त्यांच्यासमोर मोठं आव्हान.